हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय केमिस्ट्री यूट्यूब चॅनल. मी सचिन शंकर भालेकर सगळ्यांचं स्वागत करतोय माय केमिस्ट्री या यूट्यूब चॅनलवरती. ठीक आहे. आज आज म्हणजे एकदम भारी दिवस आहे आणि ह्या दिवशी आपण काय करतोय, सोल्युशन हा चॅप्टरला सुरुवात करतोय. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा सोल्युशन एकदम भारी चॅप्टर आहे. माहिती आहे का, आपण लहानपणापासून सोल्युशन नुसतं ऐकत आलेलं आहे. मग मी पण म्हणते आपल्याला की बाबा हां याचं सोल्युशन बनव, आणि आहे सोल्युशन हे प्रॅक्टिकल आपण रोज घरी तयार करतोय. रोज सकाळी उठल्यानंतर आंघोळ केल्यानंतर फ्रेश झाल्यानंतर जे काय आपण चहा वगैरे हे जे बनवतोय, किंवा आपल्या घरी पाहुणे येतात, पाहुणे आल्यानंतर त्यांना पटकन, आता उन्हाळ्याचा दिवस चालू झालेला आहे, मस्तपैकी सायट्रिक ॲसिड वॉटर घ्यायचं एका ग्लासमध्ये, मस्तपैकी सायट्रिक ॲसिड म्हणजे लेमनला कट करायचं, त्याच्यामध्ये असणारं सायट्रिक ॲसिड असं एकदम मस्तपैकी दाबायचं. वा, सरबत प्यायची आठवण झालेली आहे मला आता. आणि एकदम मस्त पिऊन त्याच्यात चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं आणि शुगर जसं आपण बनवणार आहेत तुमच्या चवीनुसार पण शुगर त्याच्यामध्ये टाकायची. मस्तपैकी त्याला काय करायचं, स्टर करायचं, इकडून एका ग्लासमध्ये तिकडून एका ग्लासमध्ये मिक्स करून जे काय सोल्युशन बनतं, बाप रे, मस्तपैकी ते सोल्युशन घ्यायचं. नंतर ग्लास वगैरे असे कट ठेवायचे, मस्तपैकी चाळण घ्यायचे, ज्याच्यामध्ये फिल्टर करणार आहेत आपण, त्याला असं चाळण असं म्हणतात. मस्तपैकी ते घ्यायचं, जे आपण बनवलेलं आहे त्याच्यात ओतायचं, सर मस्तपैकी असं गाठ काय भारी असं एकदम प्रकारचं आपण सोल्युशन म्हणजे एकदम भारी आहे. सोल्युशन बनवायला तर सगळ्यांना येतं, पण सोल्युशन बनवायला येतं, पण सोल्युशन लिहायचं कसं, डिफाईन कसं करायचं पेपरमध्ये आल्यानंतर. अरे बाळा, तुझी आत्ता सगळी कृती केली, तुझी आत्ता हे प्रॅक्टिकल केलं, मी जे हे बोलून दाखवलं, ह्याला तर सोल्युशन म्हणतात, हेच तर पेपरमध्ये लिह. हो सर, लिहायचं कसं पेपरमध्ये ते सांगा ना. ठीक आहे, नीट बघा. सोल्युशन म्हणजे काय असतं, व्हेन टू ऑर मोर कंपोनंट मिक्स्ड टुगेदर टू फॉर्म अ सोल्युशन, ऑर द कॉम्बिनेशन ऑफ टू ऑर मोर कंपोनंट्स टू फॉर्म अ सोल्युशन. झालं ना बेटा, जे मिक्स केलं तो आपण. आता सपोज मला सरबत बनवायचं होता, सरबत बनवताना साखर घेतली होती, चवीनुसार मीठ घेतलं होतं, वॉटर घेतलं होतं, किती पाहुणे आले होते त्याच्यानुसार. नाहीतर उगं 1-2 पाहुणे यायचे आणि तुम्ही 1-2 लिटर सरबत बनवायचा, चलेल का? मग मी हाणेल इकडनं काहीतरी सांडेस वगैरे घेऊन, लाटण्याने मारेल. ठीक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, बरोबर आहे की नाही. मग सोल्युशन कसं बनवणार, जे गरजेनुसार लागणार आहे, ते कॉन्सन्ट्रेशन त्याचं कसं असावं, हे सगळं आपल्याला शिकायचं. एकदम भारी आहे. बघा, सोल्युशनचे 2 महत्त्वाचे प्रकार पडतात. एक असतो तुमच्याकडे हेट्रोजिनियस आणि दुसरा असतो होमोजिनियस. अरे बापरे, हे तर सोपं आहे सर एकदम. होमो म्हणजे काय, एक युनिफॉर्म कॉम्पोजिशनचं असतं, त्याला होमोजिनियस असं म्हणतो. आणि हेट्रोजिनियस म्हणजे नॉन युनिफॉर्म कॉम्पोजिशन. वा, मग एक्झाम्पल सांगा बरे आता. हां सर, NaCl आणि H2O म्हणजे मीठ घ्या, पाण्यामध्ये टाका, डीप करा, डिझॉल्व करा, आणि त्याला ग्लासमध्ये, काचेचा ग्लास असेल तर ते बघा एक लेअरचं दिसतं बाबा, ते युनिफॉर्म दिसतं की ह्याच्यामध्ये मी दुसरं काहीतरी मिक्स केलं आहे. हे ज्यावेळेस मी त्याची चव घेतोय, ज्यावेळेस मी त्याची टेस्ट घेतोय, त्यावेळेसच मला समजतं. अशा टाईपच्या सोल्युशनला आम्ही होमोजिनियस सोल्युशन असं म्हणतोय. आणि हेट्रोजिनियस म्हणजे सोल्युशन काय सर, काय करा, एक बिकर घ्या, बिकर घेऊन त्याच्यामध्ये काय करा, वॉटर ओता आणि वरनं तेल ओता, थोडंसं ऑइल. ठीक आहे, होता 2 दिसतात, असे लेअर दिसायला लागतात. आणि त्याला सोल्युशनला काय म्हणायचं सर, हेट्रोजिनियस सोल्युशन. म्हणजे ते काय, नॉन युनिफॉर्म कंपोजिशन असतं, फेज ऑफ कंपोनंट असतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल सर, साल्ट आणि शुगर मिक्स केल्यानंतर बाबा लहान असे एक दिसायला लागतं आपल्याला, नॉन युनिफॉर्म. त्याच्यानंतर सर हे एक मिक्स करा. सकाळ सकाळ आपण मस्तपैकी फ्रेश वगैरे झाल्यानंतर जे चहा पितो, मम्मीने आपल्याला बोलून मस्तपैकी कपमध्ये ओतून दिलेला असतो, तो चहा पितो, तो सध्या काय झालं सर, हेट्रोजिनियस कंपोजिशन झालं, तुमचं हेट्रोजिनियस सोल्युशन झालं. वा, छान. आता हे जे मिक्सर करतोय म्हणजे काय करतो आपण, 2 सोल्युशन जे आहेत किंवा 2 केमिकल सबस्टन्स असं कन्सिडर करूया, ते मिक्स करतोय म्हणजे मिक्स कशा प्रकारे करायचे, तर मिक्स करायचे पण 2 मेथड असतात. एक म्हणजे 2 मिक्सरचे पण 2 टाईप्स असतात. एक असतो तुमच्याकडे असणारा कोलायडल मिक्सचर आणि दुसरा असतो ट्रू मिक्सचर. व हे कोलायडल मिक्सचर म्हणजे काय असतं, बिग्गर साईज कंपोनंट्स असतात कोलायडल मिक्सचरमध्ये. ठीक आहे, मोठ्या साईजचे पार्टिकल म्हणजे 10⁻² टू 10⁻⁴ सेंटीमीटर अशा टाईपचे पार्टिकल जे असतात. या पार्टिकलचं जे सोल्युशन तयार होतं, जे मिक्सचर तयार होतं, त्या मिक्सचरला कोलायडल मिक्सचर असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल साल्ट अँड शुगर ज्यावेळेस मिक्स करतो त्यावेळेस कोलायडल मिक्सचर तयार होतं. आणि ट्रू मिक्सचर कधी तयार होतं, ते तुमचं म्हणजे 10⁻⁸ सेंटीमीटर, एकदम स्मॉल पार्टिकल. ज्यावेळेस स्मॉल पार्टिकल एकत्र येऊन मिक्सचर तयार होतं, त्या मिक्सचरला आपण काय म्हणतो, ट्रू मिक्सचर असं म्हणतो. पण नेमकं कसं, तर नीट बघा इकडं, ट्रू मिक्सचर म्हणजे नेमकं कसं असतं ते, किंवा ट्रू सोल्युशन म्हणजे काय असतं ते. ठीक आहे. होमोजिनियस मिक्सचर ऑफ
2 or more component in which the composition of a substance इज नॉट फिक्स्ड. म्हणजे ज्यावेळेस मी एखादं सोल्युशन प्रिपेअर करतोय, ज्यावेळेस एखादं कंपोजिशन तयार करतोय किंवा मिक्सर तयार करतोय, 2 किंवा 3 सबस्टन्स किंवा त्याच्यापेक्षा जास्त कंपोनंटचं मिक्सर तयार करतोय, ते मिक्सर तयार करत असताना त्याच्यामधले जे काही सबस्टन्स आपण घेतोय त्याचा पोर्शन असा फिक्स्ड नसतोय. त्या सोल्युशनला किंवा त्या मिक्सरला आपल्याला काय म्हणायचं आहे, ट्रू सोल्युशन किंवा ट्रू मिक्सर असं म्हणायचं आहे. आलं लक्षात? ह्याचे एक्झाम्पल पण आपल्याला माहीत आहेत. एअर आहे, NaCl इन वॉटर आहे, हे मिक्सर झाले. आता बघूया मस्त पॉईंट पुढचा आपल्याकडे आहे तो कोणता, कंपोनंट्स ऑफ अ सोल्युशन. कंपोनंट्स आता सगळ्यात महत्त्वाचा. अहो सर, आपण जे सोल्युशन बनवतोय का, ते सोल्युशन बनवत असताना जे आपण सपोज सरबत घ्यायचं आपल्याला बनवायचं, लिंबू पाणी वगैरे, लिंबू पाणी बनवायचं आहे असं कन्सिडर करूया. लेमन वॉटर आपल्याला प्रिपेअर करायचं आहे. जे लेमन असणार आहे ते काय असतं, सोल्यूट असतं. म्हणजे सोल्यूट हे स्मॉल अमाऊंटमध्ये असणार आहे आणि ज्याच्यात मिक्स करतोय म्हणजे ते वॉटर इज अ सॉल्वंट. आणि ह्या दोघांचं ज्यावेळेस कंपोजिशन होतं त्यावेळेस तयार होतं सोल्युशन. किती सोपे सर. मग हे सोपंच आहे म्हटल्यानंतर मी काही एक्झाम्पल देतो. त्याच्यामध्ये नंबर ऑफ सोल्युट्स किती, हाऊ मेनी नंबर ऑफ सोल्युट्स आहे ते सांगायचं. NaCl आणि H2 ज्यावेळेस मी मिक्स करतोय त्यावेळेस त्याच्यामध्ये किती सोल्यूट आहे, तर एकच आहे. नंबर ऑफ सोल्यूट एकच आहे म्हणजे 1 आहे. कोणता, NaCl. आणि ह्या मिक्सरला आपण कसलं मिक्सर म्हणतो, बायनरी मिक्सर. एकच सोल्वंट वापरले ना, सोल्यूट तर एकच वापरले, सॉल्वंट पण एकच वापरले, तरी पण याला बायनरी. अरे बाबा, एकच सोल्वंट आणि एकच सोल्यूट वापरले म्हणून तर त्याला बायनरी, कारण दोघांचं मिक्सर काय झालं, 2. नंबर ऑफ सोल्यूट किती आहेत, 1. नंबर ऑफ सोल्यूट जर 1 असेल तर मिक्सरचा टाईप काय असणार आहे किंवा सोल्युशनचा टाईप काय असणार आहे, बायनरी. आणि जर सपोज साल्ट, शुगर आणि वॉटर हे 3 कंपोनंट मी काय केले, एकमेकात मिक्स केले, सोल्युशन तयार केले. त्याच्यामध्ये सोल्यूट कोण कोण होते, साल्ट आणि शुगर. हे काय झाले तुमचे नंबर ऑफ सोल्यूट किती झाले, 2. आणि याच्यापासून तयार झालेलं सोल्युशनचा टाईप कसला असणार आहे, टर्शरी. बापू, अलग लक्षात, टर्शरी याचा टाईप असणार आहे. आता याचं पुढचं बघूया. आता सगळ्यात महत्त्वाचा टाईप ऑफ सोल्युशन. ठीक आहे, सोल्युशनचे टाईप किती पडतात. आता हे टाईप बघण्या अगोदर मी तुम्हाला एक साधा सिंपल प्रश्न विचारतोय. मॅटरचे किती टाईप्स असतात, हाऊ मेनी टाईप्स ऑफ मॅटर, देअर आर 3 टाईप्स ऑफ मॅटर. मग लक्षात ठेवा, मॅटर जर 3 टाईपचे असतील, ठीक आहे, सॉलिड, लिक्विड, गॅस, म्हणजे माझ्याकडे असणारे सोल्युशन किती टाईपचं असणार आहे, 9 टाईपचे सोल्युशन असणार आहे. कारण 3 × 3, कारण माझ्याकडे सॉलिड जरी मी मिक्स केले तरी पण सोल्युशन बनणार आहे. सॉलिड लिक्विड मिक्स केले तरी सध्या सोल्युशन बनणार आहे. सॉलिड गॅस मिक्स केला तरी सध्या काय बनणार आहे माझ्याकडे बनलेला सोल्युशन प्रिपेअर होणार आहे. म्हणजे नीट बघा टेबलमध्ये काय म्हटलेलं आहे. जर सपोज आपण सोल्यूटची अवस्था किंवा स्टेट ऑफ सोल्यूट कोणतं घेतलं, सॉलिडच घेतलं, आणि स्टेट ऑफ सॉल्वंट जे असणार आहे ते लिक्विड, हे मिक्स केले तर काय तर सी ऑफ वॉटर. एक्झाम्पल बघा मस्त आहेत, हे एक्झाम्पल तुम्हाला पेपरमध्ये पडू शकतं. टाईप ऑफ सॉल्वंट, जर सॉलिड आणि लिक्विडचं एक्झाम्पल लक्षात ठेवावं लागणार आहे तुम्हाला. शुगर इन वॉटर, शुगर काय तुमचं सॉलिड, लिक्विड वॉटर काय तुमचं लिक्विड आहे. त्याच्यानंतर सॉलिड मिक्स करायचे आहे. ॲलॉय, ब्रास ॲलॉय आहे. हे जे ॲलॉय आहेत हे आपल्याला सॉलिड मिक्सचर म्हणून सांगता येईल सोल्युशन. तर सॉलिड गॅस, आयोडीन इन एअर. आयोडीन जर तुम्ही हवेत मिक्स केला म्हणजे काय झाले, आयोडीन हा काय झाला तुमचा सॉलिड असतो ॲट रूम टेम्परेचरला, आणि एअर तुमचं काय गॅस आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर दुसरा टाईप्स बघा, सॉलिड लिक्विडमध्ये इथेनॉल इन वॉटर. मस्तपैकी संध्याकाळी बसलेले असतात बघा, पॅक मारायला, पॅक भरतो आपण, ते इथेनॉल आणि मस्तपैकी वॉटरचं मिक्सचर करतोय, ते एक प्रकारचं मिक्सचर झालं. त्याच्यानंतर लिक्विड काय करायचं आहे, आता इथं आपल्याला सॉलिड घ्यायचं आहे आणि सॉल्वंट काय करायचं आहे तुम्हाला, सॉलिड घ्यायचं आहे. तर अशा टायमिंगला कोणतं, तर त्याचं एक्झाम्पल लक्षात ठेवा, अमाल्गम इन मर्क्युरी विथ मेटल्स ऑज मर्क्युरी इन सिल्वर. म्हणजे मर्क्युरी आणि सिल्वर मिक्स केल्यानंतर जे काय सोल्युशन तयार होतं त्याच्यामध्ये असणारं लिक्विड आणि सॉलिड हे तिथं काय असणार आहे तुमचं सॉल्वंट, आणि लिक्विड हे काय असणार आहे तुमचं पूर्णपणे सोल्यूट असणार आहे. तसंच असणार आहे तुमच्याकडे असणारे एक्झाम्पल लिक्विड आणि गॅसचं क्लोरोफॉर्म हे एक्झाम्पल असणार आहे, क्लोरोफॉर्म इन नायट्रोजन. त्याच्यानंतर गॅस आणि लिक्विड मिक्स केल्यानंतर तुमच्याकडे कार्बन डायऑक्साईड तयार होते, गॅस आणि लिक्विड. ठीक आहे, कार्बन डायऑक्साईड इन वॉटर, गॅस आणि सॉलिड मिक्स केले, H2 इन पॅलेडियम, रिड्युसिंग रिएजंट H2 इन पॅलेडियम. त्यानंतर गॅस मिक्स करायच्यात. आणि गॅस कुठलेही त्याच्यामध्ये आता जे आपण ऑक्सिजन म्हणतोय हवेतून घेतोय त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे गॅस असणार आहेत. ऑर्गन असतो, अदर वेगवेगळे गॅसेस असतात, म्हणजे ऑक्सिजन असतो, नायट्रोजन असतो, कार्बन डायऑक्साईड असतो, हे जे वेगवेगळे गॅसेस आहेत. म्हणजे हे तुमचे काय झाले सोल्युशनचे टाईप्स झाले.
सगळ्यांना सांगता येणं गरजेचं आहे. सॉलिडचा एखाद्या सोल्युशनचं एक्झाम्पल द्या, किंवा सॉलिड लिक्विडचं द्या, किंवा लिक्विड गॅसचं द्या, लिक्विड सॉलिडचं द्या. अशा प्रकारे तुम्हाला क्वेश्चन विचारला गेला तर हे सांगता येणं गरजेचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाचं कॉन्सन्ट्रेशन. आता सपोज कन्सिडर मी काय करतो, कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन, म्हणजे मला एखादं सोल्युशन प्रिपेअर करायचं आहे, त्यावेळेस सगळ्यात महत्त्वाचा पार्ट कोणता असतो त्याच्यामधला, कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे सपोज मी 1 लिटर पाणी घेतलं आणि त्याच्यामध्ये 1 स्पून साखर टाकले, ते सोल्युशन तयार होणार आहे. ते पाणी जे आपण घेतलंय वॉटर, ते गोड होणार आहे का? नाही. म्हणजे त्याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेशन महत्त्वाचं आहे. आणि सपोज मी किती घेतलं, 10 ml वॉटर घेतलं आणि त्याच्यात 1 लिटर शुगर टाकली, म्हणजे 1 ग्रॅम किती टाकली, 1 kg शुगर टाकली, चलेल का हो असं सोल्युशन प्रिपेअर करताना? म्हणजे त्याच्यामध्ये महत्त्वाचं काय, तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन. मला जर सपोज जे आपण लेमन टी बनवतोय तो जास्त आंबटही बनवायचं नाही, आंबट बनवतो जास्त म्हणजे त्याचं कॉन्सन्ट्रेशन जास्त वाढवतोय, आणि उगं 2 ते 3 बूंद काय करतो आपण सायट्रिक ॲसिडचे त्याच्यामध्ये वॉटरमध्ये ओततोय, लिंबाच्या रस ओततोय, म्हणजे ते जास्त हे पण होणार नाही. म्हणजे काय, चवीनुसार आपल्याला कॉन्सन्ट्रेशन पण चेंज करावं लागतं. मग काय येईल आपल्याला, टर्म कशी सांगता येईल, कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन. इट इज अन अमाऊंट ऑफ सोल्यूट इज अ स्पेसिफिक अमाऊंट ऑफ सॉल्वंट. येते का लक्षात? तुमच्याकडे असणारं सॉल्वंटचं किती अमाऊंट आहे त्याच्यानुसार तुम्हाला सोल्यूटचं प्रमाण वाढवावं लागणार आहे किंवा कमी जास्त करावं लागणार आहे. ठीक आहे. मग ह्या कॉन्सन्ट्रेशन टर्मचे आता हे बेसिक गोष्ट आहे त्या सगळ्यांना माहीत असावं. 5 प्रकार पडतात आपण कॉन्सन्ट्रेशन बघण्यासाठी. पहिला प्रकार पडतो तो म्हणजे W/W. म्हणजे काय असतं हो, हा कशाचा सिम्बॉल आहे, पर्सेंटेज बाय मास ऑफ सोल्यूट. हे लक्षात ठेवा, पर्सेंटेज बाय मास ऑफ सोल्यूट डिनोट कशाने केलं जातं, W/W. त्याच्यानंतर पर्सेंटेज ऑफ व्हॉल्यूम बाय सोल्यूट. त्याच्यानंतर मोल फ्रॅक्शन आहे, मोल फ्रॅक्शन तुमच्याकडे असणार आहे. सोल्यूटचा पण तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता, सॉल्वंटचा पण कॅल्क्युलेट करू शकता. त्याच्यानंतर मोलॅरिटी कॅपिटल एमनं डिनोट केलं जातं आणि मोलॅलिटी स्मॉल एमनं. हे 5 फॅक्टर आहेत जे आपल्याला स्टडी करायचे आहेत आजच्या लेक्चरमध्ये. ठीक आहे. आता बघा अजून काय याच्यामध्ये, तर आता हे कन्सिडर करूया, 1 बाय 1 चेक करत चालूया. यांची डेफिनेशन वगैरे तुम्हाला पेपरमध्ये विचारली जाऊ शकते, त्यावेळेस तुम्हाला लिहिता यावे. ठीक आहे. आता बघा आपण जो बघतोय पर्सेंटेज बाय मास ऑफ सोल्यूट. ठीक आहे. पर्सेंटेज बाय मास ऑफ सोल्यूट डिनोट कशाने करतोय, W/W. फॉर्म्युला काय असणार आहे, डिफाईन कसं करता येईल त्याला आपल्याला, तर इट इज डिफाइन्ड ॲज द रेशो ऑफ मास ऑफ सोल्यूट बाय मास ऑफ सोल्युशन. ठीक आहे. जर पर्सेंटेज काढायचं असेल तर फॉर्म्युला नीट व्यवस्थित लक्षात ठेवा. ठीक आहे. कन्सिडर अन एक्झाम्पल. बघा इथं वरच्या बाजूला काय घेतलेलं आहे आपण, एक बिकर घेतलेला आहे, बिकरमध्ये H2O किती ग्रॅम भरलेला आहे, 100 ग्रॅम माझ्याकडे काय आहे, H2O आहे, आणि त्याच्यामध्ये जे मी साल्ट टाकतोय तो किती आहे, 5 ग्रॅम आहे. तर मला याचं काय काढून दाखवायचं आहे, पर्सेंटेज ऑफ मास ऑफ सोल्यूट कॅल्क्युलेट करायचं आहे. तर कसं करणार, तर नीट बघा आपण कसं करणार ते. फर्स्ट ऑफ ऑल जो आपल्याला कॅल्क्युलेट करायचं असेल तर आपल्याला काय सांगितलं, फॉर्म्युला मास ऑफ सोल्यूट किती आहे आत्ताच आपण बघितलं. सोल्यूट म्हणजे त्याच्यात मिक्स केलेलं, काय मिक्स केलं तर NaCl मिक्स केलं तर. ठीक आहे. किती होतं ते 5 ग्रॅम. आणि वॉटरचं पर्सेंटेज किती होतं, म्हणजे वॉटर म्हणजे काय तुमचं आता इथं सॉल्वंट आहे. ठीक आहे. हे महत्त्वाचं तुम्हाला लक्षात येणं गरजेचं आहे. आधी रिॲक्शन ही लक्षात यावी की माझ्याकडे असणारं सोल्यूट प्लस सॉल्वंट टू गिव्ज अ सोल्युशन. येतं लक्षात, टू गिव्ज सोल्युशन. सोल्यूट काय आहे इथं आता NaCl किती आहे ते 5 ग्रॅम. त्याच्यानंतर सॉल्वंट किती आहे 100 ग्रॅम किंवा 100 ml. आणि सोल्युशन किती असणार आहे तुमचं, सोल्युशन असणार आहे 105. ठीक आहे. मग तेच घ्यायचं आता इथं आपल्याला. मग काय म्हटलेलं आहे, सोल्यूट किती आहे 5, आणि सोल्युशन म्हटलं मास ऑफ सोल्युशन म्हणजे 105 तुम्हाला घ्यावं लागेल, डिवाइड बाय 105 इंटू 1000, कारण पर्सेंटेजमध्ये आपण काढतोय. मग ते डिवाइड केलं, खाली किती आलं आहे तुमचं आन्सर, नीट करा चेक. बघा इकडं किती आन्सर येते कॅल्क्युलेट केल्यानंतर, 4.76% इतकं काय आलं आहे तुमचं मास ऑफ पर्सेंट आलेलं आहे. ठीक आहे सर. आता आपण काय कॅल्क्युलेट करूया, आता सेकंड पॉईंट आपण बघतोय, पर्सेंटेज बाय व्हॉल्यूम, पर्सेंटेज बाय व्हॉल्यूम ऑफ अ सोल्यूट. ठीक आहे. डिनोट कशानं करणार आपण, V/V. आणि पर्सेंटेजमधले आता कसा फॉर्म्युला कसा असणार आहे त्याचा, पर्सेंटेज बाय व्हॉल्यूम ऑफ सोल्यूट इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ सोल्यूट डिवाइड बाय व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इंटू 100. सेम पर्सेंटेज ऑफ मास इन सॉल्यूट मधलं होतं, सेम तसंच असणार आहे, फक्त इथं व्हॉल्यूम यूज करायचं आहे. व्हॅल्यूम म्हटलं तर एक लक्षात येईलच तुम्हाला, म्हणजे इथं जे असणार आहे माझ्याकडचं सोल्युशनचा टाईप असणार आहे तो कोणता असणार आहे, इथं
लिक्विड इंटू लिक्विड, लिक्विड इन लिक्विड म्हणजे लिक्विडमध्येच लिक्विड मिक्स करायचं आहे. म्हणजे माझ्याकडे इथं असणारं सोल्यूट पण लिक्विड असणार आहे आणि सॉल्वंट सध्या काय असणार आहे, लिक्विड असणार आहे. दोघं जण मिक्स केल्यानंतर मला सांगायचं आता पर्सेंटेज ऑफ व्हॅल्यूम बाय ऑफ सोल्यूट. ठीक आहे, मग कन्सिडर करा काय घेतले बघा. आता आपल्याकडे फॉर्म्युला तर आहे, फॉर्म्युला पण आपल्याला माहित आहे, व्हॅल्यूम ऑफ सोल्यूट डिवाइड बाय व्हॅल्यूम ऑफ सोल्युशन इंटू 100. मग सपोज कन्सिडर एक आपण बिकर घेतलेला आहे, बिकरमध्ये काय घेतलेलं आहे, 1000 ml H2O घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 500 ml काय केलेलं आहे आपण, इथेनॉल मिक्स केलेलं आहे. मग याचं व्हॅल्यूम बाय व्हॅल्यूम म्हणजेच काय तुमचं पर्सेंटेज बाय व्हॅल्यूम ऑफ सोल्यूट कॅल्क्युलेट करायचं आहे. मग काय तुमचं सोल्यूट किती होतं तर 500 ग्रॅम. ठीक आहे, 500 ml डिवाइड बाय सोल्युशन किती असणार आहे तुमचं, सोल्युशन दोघांचं मल्टिप्लिकेशन करा. सोल्यूट किती दिलेलं होतं 500 आणि सॉल्वंट किती दिलेलं होतं 1000, टोटल किती झाले 1500 झाले. मग डिवायडेशनला आणा, किती आले लास्टचा आन्सर 33.33% इतके इथं तुमचं व्हॅल्यूम बाय व्हॅल्यूम पर्सेंटेज. त्याच्यानंतर आता आपण बघतोय थर्ड नंबरचं कॅल्क्युलेशन मोल फ्रॅक्शन. हां, आता सगळ्यात महत्त्वाचं एक बिकर घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये ए आणि बी नावाचे काय आहेत, दोन काय टाकलेले आहेत आपण, कंपोनंट टाकलेला आहे. ए जे आहे तुमचं काय आहे, ए आहे तो तुमचा सॉल्वंट आहे आणि बी जो आहे तो काय आहे तुमचा सोल्यूट आहे. मग मला आता मोल फ्रॅक्शन काढायचं आणि मोल फ्रॅक्शन सगळ्यात महत्त्वाचं डिनोट कशानं केलं जातं तर मोल फ्रॅक्शन हे झिटानं डिनोट केलं जातं. कशानं, झिटा म्हणजे एक्स काढायचं. ठीक आहे, मग हे डिनोट केलं जातं. मग नीट बघा, मला आता मोल फ्रॅक्शन काढायचं आहे कशाचं, सॉल्वंटचं काढायचं आहे. कन्सिडर सॉल्वंट काय आहे तुमचं ए. फॉर्म्युला कसा तयार होणार आहे, XA इज इक्वल टू NA म्हणजे काय, नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्वंट डिवाइड बाय नंबर ऑफ मोल्स ऑफ टोटल सोल्युशन. ठीक आहे, सोल्युशन म्हणजे A + B येते लक्षात, फॉर्म्युला नीट लक्षात ठेवा. आणि जर सपोज मला काय करायचं असेल तर मला नंबर ऑफ मोल्स कुणाचे कॅल्क्युलेट करायचे आहेत, इथं नंबर ऑफ मोल फ्रॅक्शन इन सोल्यूट मधले कॅल्क्युलेट करायचं. फॉर्म्युला काय असणार आहे, NB डिवाइड बाय NA + NB म्हणजे काय तर NB म्हणजे काय तुमचं नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिवाइड बाय नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्वंट प्लस नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट म्हणजे दोघांचं टोटल व्हॅल्यूम, सरळ टोटल व्हॅल्यूम ऑफ सोल्युशन तुम्हाला डिवाइड करायचं आहे. ठीक आहे, हे कन्सिडर आहे. मोल फ्रॅक्शन पण कसं काढायचं हे कळायला याचे एक्झाम्पल आपण बघूयात. पण त्याच्या अगोदर मोलॅरिटी सगळ्यात महत्त्वाचा, डिफाईन मोलॅरिटी असा प्रश्न पडला जातो पेपर, त्यावेळेस तुम्हाला सांगता यावं. हा ठीक आहे, बघा हे कशाने डिनोट करतो, कॅपिटल एमनं आपण मोलॅरिटी डिनोट करतो. मोलॅरिटी इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट. काय म्हणतोय मी नीट बघा, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिवाइड बाय व्हॅल्यूम ऑफ सोल्युशन इन लिटर. नीट लक्षात ठेवायची डेफिनेशन हा, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिवाइड बाय व्हॅल्यूम ऑफ सोल्युशन इन लिटर. लक्षात ठेवायचं. जर आता नंबर ऑफ मोल्स मला कॅल्क्युलेट करायचे, कसं कॅल्क्युलेट करणार, जे तुम्हाला त्यांनी वेट दिलेलं आहे किंवा जे मास दिलेलं आहे ते मास डिवाइड बाय ते जे सोल्यूट दिलेलं असणार आहे तुमच्याकडे त्या सोल्यूटचं मोलार मास कॅल्क्युलेट करायचं. ठीक आहे, म्हणजे वेट ऑफ कंपोनंट गिव्हन वेट डिवाइड बाय मोलार वेट. ठीक आहे, किंवा मोलार मास गिव्हन मास डिवाइड बाय मोलार मास. हा फॉर्म्युला वापरून नंबर ऑफ मोल्स कॅल्क्युलेट करायचे. ते नंबर ऑफ मोल्स इथं ठेवायचं आणि त्याला जे दिलेलं असणार आहे व्हॅल्यूम इन सोल्युशनचं जे काय व्हॅल्यूम असेल इन लिटरमध्येच हे लक्षात ठेवायचं, तरच आपण काय करू शकतो, मोलॅरिटी कॅल्क्युलेट करू शकतो. ठीक आहे, पुढचं बघूया आता कन्सेप्ट आपण. लास्ट कन्सेप्ट आहे तुमचा कोणता, मोलॅलिटी. मोलॅलिटी स्मॉल एम न डिनोट केली जाते. मोलॅलिटी स्मॉल एम न डिनोट केली जाते आणि त्याचा फॉर्म्युला काय असणार आहे तुमचा, मोलॅलिटी इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिवाइड बाय मास ऑफ सॉल्वंट इन kg. लक्षात ठेवा, आतापर्यंत सगळीकडे डिवाइडला सोल्युशन वापरलं आहे, इथंच एकमेव एवढा आहे मोलॅलिटीमध्ये सॉल्वंट वापरलं जातं आणि इन kg किलोग्रॅममध्ये वापरलं जातं, हे लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, हा तुमचा फॉर्म्युला झाला. आल्यात सगळे लक्षात, पाचीच्या पाची कॉन्सन्ट्रेशनच्या टर्म लक्षात आल्यात सगळ्यांना. ओके, छान. आता आपण काही न्यूमेरिकल्स आहेत ते न्यूमेरिकल्स बघणार आहोत. सपोज कन्सिडर करा तुमच्याकडे काय हो दिलेला आहे, तुम्हाला 6 ग्रॅम युरिया दिलेला आहे, वॉज डिझॉल्व्ड इन 500 ग्रॅम ऑफ वॉटर. म्हणजे 6 ग्रॅम आपल्याकडे काय दिलेलं आहे, युरिया दिलेला आहे, तो डिझॉल्व करायचा आहे 500 ग्रॅम वॉटरमध्ये आणि कॅल्क्युलेट करायचा आहे पर्सेंटेज बाय मास ऑफ युरिया. तर त्या पर्सेंटेजमध्ये मास किती मास होतं युरियाचं ते कॅल्क्युलेट करायचं. आपल्याला फॉर्म्युला माहीत आहे, डिनोट कशानं करतो, पर्सेंटेज बाय मास. ठीक आहे, व्हॉल्यूम पर्सेंटेज बाय मास.
ठीक आहे. इन अ सोल्यूटचं कॅल्क्युलेट करायचं आहे. सोल्यूट म्हणजे काय, इथे युरिया हा बिकर घेतलेला आहे, बिकरमध्ये आपण युरिया ॲज अ सॉल्वंट आणि सोल्यूट आणि वॉटर काय असणार आहे तुमचं सॉल्वंट असणार आहे. ठीक आहे. वॉटर इज युनिव्हर्सल सॉल्वंट असतं, हे माहीत असावं सगळ्यांना. फॉर्म्युला माहीत आहे आपल्याला, मास ऑफ सोल्यूट डिवाइड बाय मास ऑफ सोल्यूट इंटू 100 सोल्युशन. ठीक आहे. मग सोल्यूट किती दिलेलं आहे तुम्हाला 6 ग्रॅम डिवाइड बाय सोल्युशन, दोघाची बेरीज करा किती झाली 506, डिवाइडला किती येणार आहे तुमचं 506 येणार आहे. बघा खाली कॅल्क्युलेशन करून आपल्याला पर्सेंटेज बाय मास ऑफ युरिया किती भेटला 1.18% इतका भेटला. आलं लक्षात. कशा पद्धतीनं सॉल्व केलं, व्यवस्थित लक्ष द्या, छान पद्धतीनं लक्ष दिल्यानंतरच हे आपल्याला समजणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा टॉपिक आहे तुमचा आता न्यूमेरिकल्स दिलेला आहे आपल्याला. बघा, कॅल्क्युलेट द मोलॅरिटी ऑफ NaOH इन द सोल्युशन प्रिपेअर्ड बाय डिझॉल्विंग इट्स 4 ग्रॅम इन इनफ वॉटर टू फॉर्म 250 ml ऑफ अ सोल्युशन. ठीक आहे. हा क्वेश्चन दिलेला आहे. क्वेश्चन नीट व्यवस्थित वाचा. काय कॅल्क्युलेट करायला सांगितलंय, मोलॅरिटी कॅल्क्युलेट करायला सांगितले. कुणाची मोलॅरिटी, NaOH ची. आणि सोल्युशन तयार केलेलं आहे. कसं सोल्युशन, NaOH कशात डिझॉल्व केलेलं आहे 250 ml वॉटरमध्ये. नीट बघा, 250 ml वॉटर म्हणजे हे तुमचं सोल्युशन आहे, म्हणजे सोल्युशन तयार करायचं आहे. किती 250 ml सोल्युशन तयार करायचं आहे. ठीक आहे. आणि ह्या सोल्युशनमध्ये तुम्हाला किती NaOH मिक्स केलेला आहे 4 ग्रॅम NaOH मिक्स केलेला आहे. म्हणजे तुम्हाला सोल्यूट पण भेटलेला आहे. इथं मास ऑफ सोल्यूट किती दिलेला आहे त्यांनी 4 ग्रॅम दिलेला आहे. आणि व्हॅल्यूम किती दिलेला आहे, व्हॅल्यूम ऑफ वॉटर किती दिलेला आहे, म्हणजेच काय तुमचं सोल्युशन 250 ml दिलेलं आहे. आता MLचं कन्व्हर्जन फर्स्ट ऑफ ऑल कॅल्क्युलेट करताना तुम्हाला काय करायचं आहे, तर ते कॅल्क्युलेट करत असताना तुम्हाला पहिल्यांदा ते कशात कॅल्क्युलेट करायचं आहे, तर ते तुम्हाला मोल्समध्ये कॅल्क्युलेट करून घ्यायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे काय व्हॅल्यूम होतं ते कशामध्ये आणायचं आहे, लिटरमध्ये आणायचं आहे. मग ते आपण कन्वर्ट केलेलं 250 ml म्हणजे किती लिटर 0.250 लिटर. ठीक आहे. पॉईंट दिलेलं आहे. ठीक आहे. त्याला डिवाइड काय करतं तुम्हाला 1000ने डिवाइड करायचं होतं MLला, मग त्याचं लिटरमध्ये कन्वर्ट होतं. मग फॉर्म्युला आपल्याला माहीत आहे. फर्स्ट ऑफ ऑल जे तुम्हाला ग्रॅममध्ये दिलेलं आहे त्याचं मोल्समध्ये कन्वर्ट करून घ्या, कारण तुमचा फॉर्म्युला काय सांगतोय, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिवाइड बाय व्हॅल्यूम ऑफ सोल्युशन. मग मोल्समध्ये कन्वर्ट करून घेतलं 4 डिवाइड बाय 14, कारण NaOHचं मॉलिक्युलर मास किती येतं 40, डिवाइड करा 0.4 आलं. आणि या फॉर्म्युल्यामध्ये किंमत ठेवा, खाली लास्टला तुमचं उत्तर येते 0.4 मोल. ठीक आहे. मोलॅरिटीमध्ये कन्सिडर पर मोल आलेलं. आता त्याच्यानंतर लास्टचं एक एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे, ते आपल्याला पाहायचं आहे. ठीक आहे. हे तुमचं लास्टचं एक्झाम्पल काय दिलेलं आहे बघा, फेन 3 मोल ऑफ NaCl डिझॉल्व्ड इन 1.0745 kg इन वॉटर, देन कॅल्क्युलेट द मोलॅलिटी. काय कॅल्क्युलेट करायला सांगितलं आहे, मोलॅलिटी. म्हणजे तुम्हाला सगळं घेऊन काय काय दिलं आहे ते बघा. नंबर ऑफ मोल्स इन NaCl दिलेला आहे, म्हणजे सॉल्यूट दिलेलं आहे तुम्हाला 3 मोल, यांनी डायरेक्ट मोलमध्ये कॅल्क्युलेट करून दिलेलं आहे आपल्याला. त्याच्यानंतर सॉल्वंट दिलेला आहे इन kgमध्ये दिलेला आहे, किती दिलेला आहे 1.0745 kg. फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे, फॉर्म्युला ठेवा, किंमत पुट करा आणि तुमच्याकडे येणारी मोलॅलिटी किती येते 2.74. आलेल्यात लक्षात. पूर्णपणे आपण ह्या फर्स्ट पार्टमध्ये बेसिक गोष्टी घेतलेल्या आहेत विथ न्यूमेरिकल्समध्ये, आणि या बेसिक गोष्टीवरती पण ही क्वेश्चन विचारले जातात. याचा पुढचा पार्ट आपण नेक्स्ट पार्टमध्ये पाहूया.